महापालिका निवडणुकांच्या प्रारूप मतदार यादीचा फटका आता भाजप नेत्यांना देखील बसत असल्याचं दिसून येत आहे। भाजप नेते आणि सिडको मंडळाचे माजी अध्यक्ष अविनाश पाटील यांचंच नाव मतदार यादीमध्ये नाहीये। पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। विधानसभा निवडणुकीवेळी त्यांचं नाव हे यादीमध्ये होतं, मात्र यंदा त्यांचं नाव गायब झाल्यानं एकच चर्चा रंगली आहे। विरोधकांनी षडयंत्र रचून आपलं नाव गायब केल्याचा आरोप अविनाश पाटील यांनी केलाय। झालेल्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये अविनाश पाटील यांचं नाव आहे। यांचा अनुक्रमांक 577 दाखवतोय आणि हे त्यांच्या पत्नीचं नाव आहे सोनाली अविनाश पाटील, यांचा अनुक्रमांक 578 दाखवतोय। आणि ह्या बाजूला जर आपण बघितलं, ही नाशिक महानगरपालिकेची प्रारूप मतदार यादी आहे। यामध्ये हा जो क्रमांक आहे हा 578, पाटील सोनाली अविनाश, आणि ते खाली आपण बघतोय पाटील अविनाश हे पतीचं नाव आहे। परंतु याच्या पुढच्या बाजूला जर आपण बघितलं तर हा 579 क्रमांक आहे। त्यामुळे इथे अविनाश पाटील यांचं नाव असणं अपेक्षित होतं, परंतु इथे आहे 577 क्रमांक। 575, 576 आणि 577 वगळण्यात आलाय आणि थेट 578 क्रमांक इथे दाखवण्यात आलेला आहे। अविनाश पाटील आपल्यासोबत आहेत, त्यांनी एक अर्ज देखील केलेला आहे। काय तुम्ही तुमच्या ही बाब कधी निदर्शनास आली आणि तुम्ही आता यावर काय ॲक्शन घेता? आता परवाच याद्या प्रसिद्ध झाल्या प्रारूप, आम्ही यादी घेतली आणि तिचं सर्व डिटेल बघितलं। सर्वात पहिलं तर मी माझंच नाव शोधेल, मी नाव शोधलं तर माझं नाव कुठंच सापडलं नाही। त्याच्यामुळे मी अर्ज पण केला, काल जे संबंधित आहेत त्यांना विचारायला गेलो होतो की ते म्हणे तुम्ही रीतसर अर्ज द्या। पण आता तुम्ही अर्ज केलेला आहे, पण तुम्हाला संशय काय वाटतोय नेमका? मतदार याद्यांवर अनेक जण आक्षेप घेत आहेत। हो, पण झालं काय, आता मी इथला 2 वेळेस मंडलाध्यक्ष राहिलेलो आहे। माझं स्ट्रॉंग या ठिकाणी काम आहे। मला असं वाटतं की समोरच्यांचे पायाखालची वाळू सरकलेली दिसते, त्याच्यामुळे मी त्यांचं समोर कॉम्पिटिटिव्ह म्हणून येऊ नये विरोधी पक्षाला, त्याच्यामुळे माझं नाव त्यांनी गायब केलं आहे असं मला दाट संशय आहे। तुम्ही निवडणूकच लढवू शकणार नाही असं तुम्हाला म्हणायचं? हो, माझं जर महानगरपालिकेच्या 31 प्रभागामध्ये कुठंच नाव नसेल तर मला निवडणूक लढवता येत नाही। त्याच्यामुळे कुठल्या तरी प्रभागामध्ये मतदार यादीमध्ये नाव असणं गरजेचं असतं। तुमचा कोणावर संशय? जे आता आमच्या समोरच्या पॅनलमध्ये येणार आहे, असं स्पेसिफिक कोणाचं सांगता नाही येणार, कोणी केलं ते आपल्याला थोड्या दिवसात माहीत पडेल। पण जे कोणी समोरचं पॅनल आहे, शिंदे गटाचं म्हणा किंवा उबाटाचं म्हणा, त्यांच्यापैकी कोणीतरी केलेलं आहे। त्यामुळे आता यामध्ये सत्य काय आहे, त्यांनी अर्ज देखील केलेला आहे। सत्य हे लवकरात लवकर उघडकीस येणं अत्यंत गरजेचं आहे, कारण त्यावरच लोकशाहीवरचा विश्वास हा अवलंबून आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.